स्पर्धा कंप्लीट करत असताना सुरुवातीला अगदी या स्पर्धेची योजना करत असताना अगदी या स्पर्धेला समालोचक म्हणून कोण असावं, अगदी आयोजन टीमने ज्यावेळेस मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये एक नाव मात्र फायनल झालं. कारण KSK प्रतिष्ठान म्हटलं की 2016 पासूनचा प्रवास 2024 पर्यंतचा 8 वर्षाचा प्रवास, 2016 पासून अगदी KSK बरोबर सातत्यपूर्व अतूट नातं ज्यांनी निर्माण केलंय, अगदी KSKच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये ज्या व्यक्तीने घर केलंय, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके समालोचक, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची गिनती केली जाते, माय फेवरेट कॉमेंटेटर अर्थातच आकडे तज्ञ जे भोसले सर यांचा सन्मान गोगवे गावच्या वतीने या ठिकाणी करतोय. त्यांना विनंती करतो सर आपण पुढे या. हा सन्मान मी विनंती करतो लक्ष्मण दादा देसाई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. प्लीज लक्ष्मण दादा देसाई. अप्रतिम स्पर्धा साकारण्यामध्ये अगदी दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकलात आणि ही स्पर्धा ज्यांच्या आवाजामधून आपण सर्वजण मंत्रमुग्ध झालो असं व्यक्तिमत्व अर्थातच जयेश भोसले सर यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. रतनशी वेलजी शहा ॲग्रो कंपनी यांच्या माध्यमातून एक गुडलक प्लांट त्यांना दिलं जात आहे आणि त्यांचं गोगवे ग्रामस्थांच्या वतीनं आणि गोगवे टीमच्या माध्यमातून मी शतशः आभार मानतो. थँक्यू सो मच सर. आपला आवाज या स्पर्धेला लाभला आणि ही स्पर्धा एका उंचीवरती जाऊन पोहोचली. येणाऱ्या वर्षामध्ये कशा प्रकारे स्पर्धा असेल आणि कोणतं स्वरूप असेल आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र जयेश भोसले सर हे समालोचक असतील ही तेच मात्र सांगतो. सर आपला आवाज महत्वपूर्ण राहिला. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमधून रजा घेत आहे. तर विनंती असेल दोन्ही टीमना आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या प्लीज. टीम SBCC कुरुशी आणि टीम तेटली आणि त्याचबरोबर टीम दोंडेवाडी आणि ससेवाडी या दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल कारण संपूर्ण 16 टीम मधून या 2 टीम फायनल पर्यंत आल्यात. फायनलला अगदी आपण विचार केला तर एक टीम पुढे जाणार म्हणजे जिंकणार होती, एका टीमला पराभव पत्करावा लागणार होता. परंतु या दोन्ही टीमचं मी मनापासून कौतुक करेन की अप्रतिम तुम्ही क्रिकेट खेळत आणि अगदी ही स्पर्धेची आपण शोभा वाढवली असे मी नक्की सांगेन. जयेश भोसले सर थँक्यू सो मच. आपला आवाज अगदी आमच्या मनामध्ये राहील आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जयेश भोसले सर यांना आपण ऐकूया. यानंतर पंचांचा सन्मान आम्ही करणार आहोत कारण त्यांनाही खूप लांब जायचंय. तर दोन्ही पंच आमचे आदरणीय पंच शशी साटम सर आणि त्यांचे सहकारी मित्र या दोघांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अभित गोलतकर सर आणि शशी साटम सर यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. राजेश देसाई यांना विनंती केली जाते आपण शशी साटम सर यांचा या ठिकाणी सन्मान करूया. रतनशी वेलजी शाह यांच्या माध्यमातून एक गुडलक प्लांट आहे. अगदी घरामध्ये हे प्लांट आपण ठेवलं की भरभराटी शांती लाभते असं हे प्लांट आहे जे रतनशी वेलजी शाह ॲग्रो कंपनी यांच्या माध्यमातून ही भेटवस्तू आपण पंचांना देतोय. तदनंतर किसनदादा कदम यांना मी विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपले दुसरे पंच त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. त्यांनाही आपण रतनशी वेलजी शहा ॲग्रो कंपनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे गुडलक प्लांट आपण त्यांना देत आहोत आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्याचा या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच सर. आपलं बहुमूल्य सहकार्य आणि महत्त्वपूर्ण दिवसभर निर्णय चांगले राहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. अगदी बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं.
विकासबाई कदम, पंकजदादा वाडकर यांना विनंती केली जाते आपण इकडे या, थोडंसं मध्ये या. सन्माननीय राम शिंदे साहेब आपल्यालाही विनंती केली जाते आपण मध्यभागी या प्लीज. सर्व जे आमचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आहेत त्या सर्वांनाच मी विनंती करतो की अगदी मुख्य व्यासपीठावरती आपण अस्वस्थ व्हावं. काही मिनिटांमध्ये या ठिकाणी हा बक्षीस वितरण सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर गोगवे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री गोविंद मामा भोसले साहेब यांना विनंती केली जाते की अस्वस्थ व्हा आपण. त्याचबरोबर श्री दोंडीबा धुमाळ शेठ यांनाही विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ मंडळ गोगवेचे सर्व नागरिक, त्याचबरोबर श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे चे सर्व खेळाडूंना विनंती केली जाते की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. दोन्ही टीमला विनंती करतो आपण अगदी आपण समोर या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित असा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. प्रथम आपण मुख्य व्यासपीठावरती जे आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आदर सन्मान, त्यांना सन्मानित आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सकाळपासून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभले, अर्थातच अजिंक्य तारा पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर महाबळेश्वर प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरखेरणे शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष यांचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शेठ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. राजेश देसाई यांना विनंती केली जाते की आपण सन्मानित करूया. सन्माननीय सुरेश शेठ शिंदे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर कृष्णा ज्वेलर्स चे होलसेल व्यापारी, खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न होत असताना KSK प्रीमियर लीग साठी महत्त्वपूर्ण सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, कृष्णा ज्वेलर्स वाशी चे होलसेल व्यापारी आदरणीय श्री हिम्मत सिंगराव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. श्री सकाराम शेठ कदम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मानित कृष्णा ज्वेलर्सचे सर्व होलसेलचे व्यापारी श्री हिम्मत सिंग यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. तदनंतर कुरोशी गावचे सुपुत्र, कुरोशी गावचे ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेटर सुनील शिंदे आणि क्रिकेटर अनिल शिंदे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय मारुती दादा शिंदे यांनाही या ठिकाणी आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. मच्छिंद्र कदम आमचे बाबूदादा यांना विनंती केली जाते आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया. ज्येष्ठ नागरिक कुरोशी मारुती दादा शिंदे यांना आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठान, या KSK प्रतिष्ठानची घोडदौड आणि फाउंडर मेंबर ज्यांना म्हटलं जातं, त्याचबरोबर गेली 8 वर्ष सातत्यपूर्व KSK प्रतिष्ठानच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, अर्थातच सन्माननीय श्री राम शिंदे साहेब यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. किसनदादा कदम यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. त्याचबरोबर रतनशी वेलजी शहा यांच्या माध्यमातून एक गुडलक प्लांट आहे जे आपण घरामध्ये ठेवू शकतो. अगदी ते गुडलक प्लांट त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भेट दिलं जात आहे. त्याचबरोबर वाई तालुका म्हटलं की एक नाव मात्र नेहमी समोर येतं, वाई तालुक्यातील युवकांचे आशास्थान. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने महाबळेश्वर चॅम्पियन लीग पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा, 2,22,222 ही स्पर्धा सन्माननीय अशोकदादा सकपाळ यांची स्पर्धा ज्या संघाने पटकवली, चौनेश्वर 11 संघ आणि त्या संघाचे संघ मालक आदरणीय पंकजदादा वाडकर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय.
सन्माननीय राजेश धुमाळ यांना विनंती केली जाते आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया पंकज दादा वाडकर यांचा सन्मान। सन्माननीय पंकज दादा वाडकर यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। या स्पर्धेला अगदी सकाळपासून हजेरी महत्वपूर्ण आम्हाला लाभले। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती KSK म्हटलं की एक नाव गेली 3 वर्ष आपण सातत्यपूर्व ज्या नावाचा नेहमी उल्लेख करतोय, KSKचा ज्या पद्धतीने कारभार पाहिला, संपूर्ण 3 वर्षाचा चांगल्या स्पर्धा देण्याचं काम सातत्यपूर्व एका व्यक्तीने केलं आणि ज्यांच्या खांद्यावरती संपूर्ण KSKची धुरा होती, रामेगर गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट कुस्तीपट्टू आणि अर्थातच केचे अध्यक्ष आदरणीय विकासबाई कदम यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। किसनदादा कदम यांना विनंती केली जाते की आपण विकासबाई कदम यांना सन्मानित करावं। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होत असताना अगदी आपण जर पाहिलं या स्पर्धेला महत्त्वपूर्ण आम्हाला सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आमचे जिवलग मित्र वाकीगावचे सुपुत्र आणि KSK प्रीमियर लीग KSKची सर्वात मोठी स्पर्धा, पहिली स्पर्धा कोणी पटकवली असेल तर ते नाव आहे आरजू 11 संघाचे संघ मालक विकासबाई कदम यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय 15,555 ज्यांच्या माध्यमातून लाभलंय विकासबाई कदम यांचा सन्मान केला जातोय। गणेश देसाई यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया आरजू 11 संघाचे संघ मालक विकासबाई कदम यांना सन्मानित करूया। गुडलक प्लांट त्यांना या ठिकाणी आपण भेट देतोय, जे रतनशी वेलजी शहा ॲग्रो कंपनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे। त्याचबरोबर एक विशेष उपस्थिती या ठिकाणी या स्पर्धेला आम्हाला लाभले। अर्थातच भैरवनाथ ॲम्ब्युलन्स म्हटलं की श्री लक्ष्मण दादा देसाई हे नाव पुढे येतं। त्यांचे मित्र अर्थातच अपोलो हॉस्पिटलचे मार्केटिंग ऑफिसर या ठिकाणी उपस्थित आहेत। महत्त्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय। अनेक पेशंटसाठी ज्या ज्या वेळेस मदत लागली त्या वेळेस अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी सातत्यपूर्व मदत केली। अर्थातच या स्पर्धेला उपस्थित असणारे आमचे बंधू श्री लक्ष्मण दादा देसाई यांचे सहकारी मित्र आदरणीय योगेश शेठ राठोड यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। राजेश देसाई यांना विनंती केली जाते। त्याचबरोबर त्यांनाही आपण इथे गुडलक प्लांट देतोय, जे रतनशी वेलजी शहा यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय। थँक्यू सो मच दादा, आपण या स्पर्धेला आलात आणि या स्पर्धेचा भाग झालात त्याबद्दल आदरणीय योगेश शेठ राठोड यांचं मी मनापासून या ठिकाणी थँक्यू म्हणेन। त्याचबरोबर कृषी गावचे सुपुत्र सन्माननीय नारायण शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर शत्रू जाधव उमरी यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय, त्यांचाही सन्मान केला जातोय। या ह्यांचं पहिला करा, हे घे दुसरं। किसनदादा कदम यांना विनंती केली जाते आपण या तिकडे। त्याचबरोबर गोगवे गावची स्पर्धा ज्या ज्या वेळेस होत असते त्यावेळेस मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थाने बहुमूल्य मार्गदर्शन आणि नेहमी अगदी या स्पर्धेला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अर्थातच मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानची धुरा गेली 3 वर्ष सातत्यपूर्व अतिशय चांगलं काम ज्यांनी केलं, सचिव म्हणून अप्रतिम काम साकारलं, ते वारसोळी गावचे सुपुत्र आणि मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी या ठिकाणी रेनी सीझनसाठी बॅट आहे अर्थातच सोपान मोहन मोरे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया। मच्छिंद्र दादा कदम यांना मी विनंती करतो, दादा या आपल्या शुभ हस्ते आपण मोरिया स्पोर्टचे सर्वा प्रोप्रायटर सोपान दादा मोरे यांना सन्मानित करूया। त्यांना गुडलक प्लांट आपण या ठिकाणी देतोय, जे रतनशी वेलजी शहा यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलंय। स्पर्धेच्या माध्यमातून एक भेट दिली जाते। हा गुडलक प्लांट आहे, तो घरामध्ये तुम्ही ठेवू शकता। सुख शांती समाधान या ठिकाणी या प्लांटने नक्की येतं आणि हे प्लांट रतनशी वेलजी शहा यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे देण्यात आलंय। त्याचबरोबर आंबेडकर नगर गोगवेचे आमचे खेळाडू आणि आमचे मित्र
विकास कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे आदरणीय किसनदादा शिंदे, कुरोशी गावचे सुपुत्र आहेत. महाबळेश्वर तालुक्याची मुलुक मैदानी तोप ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच किसनदादा शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर SBCC कुरोशी आणि तेटली संघाचे कॅप्टन संतोष भोसले आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्यालाही या ठिकाणी या ग्रामस्थ मंडळ गोगवे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे यांच्या माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. त्याचबरोबर धोंडेवाडी गावचे कॅप्टन तेजस आपल्यालाही सन्मानित केले जाते. आपण मुख्य व्यासपीठावरती या धोंडेवाडी ससेवाडी कॅप्टन तेजस आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे. तर आपण मित्रांनो सन्मानित करतोय. चॅम्पियन टीम आहे SBCC कुरोशी आणि तेटली संघाचे कॅप्टन संतोष भोसले यांना सन्मानित करतोय. त्याचबरोबर टीम ससेवाडी आणि टीम दोंडेवाडीचे कॅप्टन इथे येत आहेत, त्यांनाही सन्मानित करतोय. किसनदादा कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टीम दोंडेवाडी आणि टीम ससेवाडी यांना सन्मानित करूया. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला महत्त्वपूर्ण सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आणि सकाळपासून या स्पर्धेला हजेरी लावले गोगवे गावच्या युवकांच्या पाठीशी BCC11 गोगवे संघाच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व अर्थातच नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अध्यक्ष आदरणीय दोंडीबाशेड धुमाळ यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. गणेश देसाई या आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करतोय. त्यांनाही आपण एक गुड लक प्लांट देतोय आणि त्याचबरोबर त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतोय. श्री दोंडीबाशेड धुमाळ यांना आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर दुसरे गोगवे गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर खऱ्या अर्थाने युवकांच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व आणि स्वर्गीय विजयदादा देसाई यांचे मामाश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. गोविंद मामा भोसले यांनाही पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. किसनदादा कदम यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या पद्धतीने आपण पाहिले ही स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा कशी असावी, या स्पर्धेला स्वरूप काय असावं हे सातत्यपूर्व आम्हाला सांगणारे आणि ज्यांचा आवाज आपण आज संपूर्ण दिवसभर ऐकला, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ सातारा ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच हा ओझरे गाव चा आवाज आहे. निलेश मर्डेकर सर यांनाही आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. मी विकासबाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते निलेश मर्डेकर सर यांना आपण सन्मानित करूया. त्यांनाही आपण गुड लक प्लांट देतोय. या स्पर्धेची आठवण भेट आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर या स्पर्धेचे उत्कृष्ट गुणलेखक अक्षय कदम अपटी यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यांनाही विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. विकासबाई कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अक्षय कदम मॅन फ्रॉम अपटी उत्कृष्ट गुणलेखक यांना सन्मानित करूया. त्यांनाही आपण या ठिकाणी गुड लक प्लांट देतोय. त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर नवीन कमिटी मेंबर आहेत, त्यांना शुभेच्छा असतील पुढील 3 वर्षासाठी. त्यानंतर ओम साई MTC लाईव्हचे सर्वे सर्वा अर्थातच अक्षय महात्रे यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अक्षय महात्रे आपण या प्लीज. त्यांनाही आपण पुष्पगुच्छ त्याचबरोबर गुड लक प्लांट देऊन त्यांनाही सन्मानित करतोय. मी सुरेश शेठ शिंदे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अगदी ही स्पर्धा नीट आणि क्लीन दाखवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, ओम साई MTC लाईव्ह अक्षय महात्रे यांना सन्मानित केलं जात आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे DJ मास्टर त्यांनाही विनंती करतो या प्लीज. DJ मॅडी आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे. विकासबाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आपले DJ मास्टर ज्यांनी अगदी दिवसभर आपलं मनोरंजन केलं आणि त्यांनाही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. त्यांनाही आपण गुड लक प्लांट देणार आहोत. अगदी बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही टीमनी पुढे या फक्त प्लीज. आपल्याला विनंती आहे दोन्ही टीमनी पुढे या. चला बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय आम्ही. अगदी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे थोडंसं पुढे या. इथे या. चला लगेच घेणार आहोत आपण. पुढे या. संतोष पुढे या प्लीज. टीम दोंडेवाडी आपणही पुढे या.
पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य करणारे आमचे सर्वच या ठिकाणी ज्यांनी आर्थिक सहकार्य या स्पर्धेला केलं त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा विशेष आभार मानेन. हे मैदान ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं, विद्यानंद भाऊ पाटील यांचे आभार मानेन, बापू पाटे जावलीचे त्यांचा आभार मानेन, किशोर निकम सर यांचंही आभार मानेन, सन्माननीय श्री राम शिंदे तेटली साहेब यांचं विशेष आभार मानेन, त्याचनंतर दीपकदादा सकपाळ यांचा आभार मानेन, सोपानदादा मोरे यांचा आभार मानेन, त्याचबरोबर ज्ञानेश्वर कदम, राजेश देसाई, प्रकाश सीताराम सकपाळ, शुभमदादा कदम, कैलाश यमगर, त्याचबरोबर अर्थातच हे बॅनर ज्यांच्या माध्यमातून बनवून दिलेत, अर्थातच कलाकार मल्टीमीडिया आणि त्याचे सर्व जतीन विष्णू धनावडे यांचा आभार मानेन, त्याचबरोबर सुनील बापू धोंडे यांचाही विशेष आभार मानेन. यूट्यूबचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच तन्मयी ज्वेलर्स कोपरकेनेचे सर्व दत्ता सनस यांचंही मी आभार मानेन. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, आदरणीय रामचंद्र मालुसरे साहेब, प्रमुख सल्लागार KSK प्रतिष्ठान यांचंही आभार मानूया. त्याचबरोबर या स्पर्धेची संपूर्ण चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले, आमचे बंधू श्री लक्ष्मण कृष्णा देसाई, प्रोप्रा भैरवनाथ ॲम्ब्युलन्स यांचंही आभार मानू. आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सकाराम शेठ कदम या सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ गोगवे आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो. इथून पुढे आपण वैयक्तिक पारितोषिकांना वितरण करण्यासाठी इथून पुढे आपण सुरुवात करत आहोत. आजचा एक दिवसाचा हरण संग्राम स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 हा भव्य दिवस सोहळा संपन्न झालेला आहे. प्रथम पारितोषिक आहे सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2 ही पारितोषिक आता आपण वितरण करतोय. एकदा जयघोष होऊन जातो छत्रपती शिवरायांचा, कारण ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते ते छत्रपती शिवराय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भैरवनाथाच्या नावानं सांग बोल. पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेचं सेमी फायनल क्रमांक 2 आणि सामनावीर पुरस्कार आहे. 7 बॉल मध्ये 21 धावा कुटणारे पट्ट्या धोंडेवाडीचा तेजस धोंडे प्लेयर ऑफ द मॅच, सेकंड सेमी फायनल प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी मी अपोलो हॉस्पिटलचे मार्केटिंग ऑफिसर योगेश शेठ राठोड यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण इथे देतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. तेजस धोंडे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. 7 बॉल 21 धावांचा झुंजार खेळ तेजस धोंडे यांनी केला आणि संघाला सामना जिंकून दिला. पुढील पारितोषिक आहे फायनल मॅचचा सामनावीर पुरस्कार आणि फायनल मॅच मध्ये ज्यांनी 7 बॉल मध्ये 21 धावा कुटलेल्या आहेत आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय पठ्ठ्या कुरोशीचा सुनील शिंदे. सन्माननीय मी राम शिंदे साहेब यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा मेडल आपण वितरण करावा असे आपल्याला विनंती करतो. मॅन ऑफ द मॅच. आता इथून पुढे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर आणि द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक एवढेच पारितोषिक आहेत आणि रूपरेषा आहे आणि त्याच्यामध्ये आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे जॉन्टी रोड्स हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत आणि देण्यासाठी आपण विनंती करूया. अर्थातच या मंडळाचे आधारस्तंभ आणि अध्यक्ष श्री पंचम कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलं, अर्थातच श्री दोंडीबा शेठ धुमाळ यांना मी विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते हे आपण पारितोषिक वितरण करतोय. नामांकन आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचे. तालुका भोर, गाव ससेवाडी, नाव अजिंक्य वाडकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचे आपण त्यांना ही ट्रॉफी प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अजिंक्य वाडकर यांचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. तालुका भोर, गाव ससेवाडी, नाव अजिंक्य वाडकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 चे जॉन्टी रोड. पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत
उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2024 उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो के प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्याचबरोबर एक उत्कृष्ट कुस्तीपटू श्री विकासभाई कदम यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही वितरण करतोय. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक आहेत ते आमचे बंधू आणि भैरवनाथ ॲम्ब्युलन्स सेवा सर्व्हिसचे सर्वा लक्ष्मण दादा देसाई यांच्या माध्यमातून ही चषक आपल्याला आलेत निलेश सर. इथून पुढे आपण हा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार प्रदान करत आहोत. नामांकन आहे ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानामध्ये राहिला. टोटल पॉइंट आहे 40 आणि तब्बल विकेट टिपलेले आहेत 4. तालुका आहे भोर, गाव आहे धोंडेवाडी, नाव आहे अरविंद धोंडे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. हा पुरस्कार त्यांना आपण प्रदान करत आहोत. ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी आपण त्यांना प्रदान करत आहोत ज्यांनी 4 गडी टिपले. तालुका भोर, गाव धोंडेवाडी, नाव अरविंद धोंडे यांनी आपल्या नावी केलाय उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार. एकदा जोरदार टाळ्या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. यानंतरचा पुढील पुरस्कार आहे आणि पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मी विनंती करतो अगदी मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि या स्पर्धेला बहुमूल्य सहकारी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं अर्थातच सोपानजी मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आम्ही वितरण करतोय. नामांकन आहे फलंदाजी करताना ज्यांनी तब्बल 24 बॉल मध्ये कुटलेले आहेत 70 धावा आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. एनी केसेस तालुका आहे भोर, गाव आहे धोंडेवाडी, खेळाडूचं नाव आहे तेजस धोंडे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या तेजस धोंडे यांच्यासाठी. अप्रतिम बॅटिंग. हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत. 24 बॉल मध्ये 70 धावा कुटणारे. तालुका आहे भोर, गाव आहे धोंडेवाडी, नाव आहे तेजस धोंडे ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत हा पुरस्कार आपल्या नावी केले. एकदा जोरदार टाळ्या 70 धावांच्या झुंजार खेळीसाठी. तेजस शिंदे, तेजस धोंडे अप्रतिम बॅटिंग केलीस तेजस. या स्पर्धेमध्ये आपण विचार केला खूप मोठे संघ होते आणि त्यांना पराभव करून तू फायनलमध्ये आलास. फायनलमध्ये आल्यानंतर बक्षीस वितरणामध्ये बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी तुझ्या हातामध्ये आहे. काय मनामध्ये? खूप छान वाटतंय आणि ही ट्रॉफी मी माझ्या संघाला डेडिकेट करेन कारण की संघाने एवढा सपोर्ट केलाय आणि आमच्या ससेवाडी संघाला मी डेडिकेट करेन ट्रॉफी कारण की ती मुलं गावावरून खेळायला आली होती आणि आता जस्ट तुम्हाला कामावर जायचं आता निघून गेले. त्या संघाला आणि आमच्या संघाला मी ही ट्रॉफी डेडिकेट करेन. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. आता पुढील पुरस्कार आहे सर्वोत्तम पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला म्हणजे मालिकावीर पुरस्कार देण्यासाठी आपण विनंती करूया. मालिकावीर हा किताब देण्यासाठी मी विनंती करतो अर्थातच वाई तालुक्यातील एक नामवंत संघ मालक अर्थातच पंकजदादा वाडकर साहेब आणि सन्माननीय राम शिंदे साहेब यांना विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मालिकावीर किताब देतोय. आपल्याला विनंती आहे की आपण इथे या प्लीज. आणि नामांकन आमच्यापर्यंत आलेलं आहे. एनी गेसेस बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीराचा किताब आपल्या नावी केलाय. अर्धशतक एका धावेने हुकलं परंतु हा पुरस्कार हुकला नाहीये. पठ्या केएसकेच्या कुरोशीचा 28 बॉल 97 धावा. सुनील शिंदे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. केएसकेच्या कुरोशी गावचा पठ्या सुनील शिंदे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. त्यांचे पिताश्री आहेत त्यांनाही विनंती आपणही सहभागी व्हा या सन्मानामध्ये आणि खऱ्या अर्थाने एक मोठी गोष्ट आहे त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश सर खूप मोठी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने गर्व असेल. दोन्ही मुलं अनिल शिंदे आणि सुनील शिंदे अप्रतिम कामगिरी करतायत क्रिकेटमध्ये. पहा मालिकावीर हा किताब मिळतोय आणि त्यांचे वडील उपस्थित आहेत मारुती दादा शिंदे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार सुनीलला या ठिकाणी प्रदान करतोय. थँक्यू सो मच सन्माननीय राम शिंदे साहेब त्याचबरोबर पंकजदादा वाडकर साहेब. परंतु सुनील आपण बोलणार आहोत कारण ज्या पद्धतीने तुझी बॅटिंग राहिले संपूर्ण स्पर्धा पाहिली. खूप मोठे संघ होते, खूप मोठे खेळाडू होते. पश्चिम महाराष्ट्र असेल के प्रतिष्ठानमधले मोठे खेळाडू होते पण या सर्वांना तू पाठी सोडले आणि काय बॅटिंग केले सर. जबरदस्त बॅटिंग केले. रबर बॉल क्रिकेट सीझनची पहिली स्पर्धा आहे. स्वतःची एक टोन सेट केलेस, संघाला विजय प्राप्त करून दिलाय परंतु बॅटिंग खूप चांगली राहिली. काय म्हणशील या क्षणी? रबर सीझनला तर दरवर्षीप्रमाणे
जे शॉर्ट सिलेक्शन आहेत तसंच खेळत राहिलो. पाऊस होता, सकाळी पाऊस होता, आताही पाऊस होता. ज्या पावसाचा टायमिंग बॅटीबरोबर जो बॉलावर घेऊन खेळत होतो तसाच बॉल क्लिअर बाहेर मारत होतो. आणखी एक प्रश्न विचारेन तुला. तेटली संघ तुमच्या सोबत तुम्ही घेतला त्यावेळेला काय विचार केला होता? संतोष भोसले संपूर्ण कॅप्टनशिप अप्रतिम राहिली आणि त्यांच्या संघातले सर्व खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. काय म्हणशील तेटली संघ आणि SBCC कुरोशी हे कसं कॉम्बिनेशन राहिलंय? कॉम्बिनेशनचं जर ठरलं नव्हतं काय, त्यांनी संतोषनी मला मेसेज केला होता, गेलो चल ठीक आहे खेळूयात. ग्राउंडवरती आल्यावरती ठरवलं सगळं, जे काय कोण कसं काय खेळेल. दोघांचं कॉम्बिनेशन परफेक्ट बसलं. दोन्ही बॅट्समन दोघंही चाललो, त्यांचे बॉलर आमचे बॉलर दोन्ही 100% द्यायचा प्रयत्न केला आणि मॅच जिंकत राहिलो. पुढील वर्षी ही स्पर्धा खेळायला आवडेल का तुला? 100%. थँक्यू सो मच. सुनील मारुती शिंदे यांच्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. अप्रतिम बॅटिंग राहिले, क्लास खेळला आणि जबरदस्त बॅटिंग करत संपूर्ण स्पर्धेमध्ये आदिराज्य गाजवणारा खेळाडू सुनील शिंदे. आता इथून पुढे आपण वळणार आहोत. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार यानंतर आपण वितरित करत आहोत आणि देण्यासाठी आपण विनंती करूया. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे तो आपण इथून पुढे वितरण करत आहोत. अगदी संपूर्ण व्यासपीठ आहे त्या सर्वांनाच मी विनंती करेन आपण सर्वांनीच आपण उभं राहावं आणि खऱ्या अर्थाने ही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, जी ट्रॉफी आहे निलेश सर, अर्थातच भैरवनाथ ॲम्ब्युलन्सचे सर्व लक्ष्मणदादा देसाई यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आहेत, परंतु द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आहे 15,555. आमचे जीवलग मित्र आणि एका शब्दावरती त्यांनी सांगितलं की हे पारितोषिक मी देतो, असं अत्यंत प्रेम करणारं व्यक्तिमत्व श्री विकासबाई कदम यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीचं या ठिकाणी ट्रॉफी वितरण करतोय. टीम ससेवाडी आणि टीम दोंडेवाडी यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. विकासबाई कदम त्याचबरोबर लक्ष्मण कृष्णा देसाई यांना मी विनंती करतो आपणही त्या ठिकाणी जॉईन व्हा आणि संपूर्ण व्यासपीठ प्लीज सर्वांनीच आता उभे राहा, कारण 2 पारितोषिक शेवटचे आहेत निलेश सर. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 वरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरणारा संघ आहे. संघ आला भोर तालुक्यातून आणि संघाचं नाव आहे धोंडेवाडी ससेवाडी. या टीमने या स्पर्धेवरती द्वितीय क्रमांकावरती आपलं नाव कोरले आणि मारली बाजी. आणि स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 द्वितीय क्रमांकावरती आपलं नाव कोरलं आणि संघाचं नाव आहे धोंडेवाडी ससेवाडीसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या. या संघाला आपण संपूर्ण व्यासपीठाच्या माध्यमातून ट्रॉफी आणि रोख पारितोषिक आपण प्रदान करत आहोत. संघाला भोर तालुक्यातून धोंडेवाडी ससेवाडी एकत्रित खेळले आणि या स्पर्धेमध्ये आपला द्वितीय क्रमांकावरती आपलं नाव कोरलं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या नावी केलं. आपण त्यांचा करतोय मुख्य व्यासपीठावरती गुणगौरव. आता इथून पुढचा पुरस्कार आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2024 म्हणजे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार इथून पुढे आपण वितरण करत आहोत आणि देण्यासाठी आपण विनंती करूया. अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण जर पाहिलं तर अगदी आमचे बंधू आणि आमचे जीवलग मित्र अर्थातच श्री सकाराम शेठ कदम यांच्या माध्यमातून रोख रक्कम 30,333 रुपये या ठिकाणी या स्पर्धेला देण्यात आलं. त्याचबरोबर लक्ष्मणदादा देसाई यांचंही कौतुक करेन की संपूर्ण ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभल्यात. परंतु मी विनंती करतो की सकाराम शेठ कदम आपण पुढे या, लक्ष्मणदादा देसाई आपण पुढे या आणि संपूर्ण व्यासपीठ सुरेशदादा शिंदे, मारुतीदादा शिंदे, त्याचबरोबर दोंडीबा शेठ धुमाळ, आमचे गोविंद मामा भोसले या सर्वांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत. KSK चा संघ तेटली SBCC कुरोशीसाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक आपल्या नावी केले आणि संघाचे नाव आहे तेटली SBCC कुरोशी. रोख रक्कम 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या नावी केली. एकदा जोरदार टाळ्या तेटली आणि SBCC कुरोशीच्या खेळासाठी. निश्चित आता वेळ आलेली आहे सर्वांचा आभार मानूया ज्यांनी आयोजन समितीमध्ये मेहनत घेतली. गोगवे ग्रामस्थ, भैरवनाथ क्रिकेट क्लब गोगवे, सर्वांचा आपण मनपूर्वक आभार निश्चित मानूया आणि ज्यांनी ग्राउंडसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आपण मानूया. ज्यांनी आर्थिक पाठबळ आम्हाला दिलं त्या सर्वांचं मनपूर्वक आपण आभार मानूया आणि ज्यांनी यशस्वी होण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्व घटकांचा आपण आभार मानूया आणि
या स्पर्धेला आपण आपलं बहुमूल्य योगदान दिलं, यासाठी आम्ही आपले मनस्वी आभारी आहोत.